नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचनकट्ट्यावर तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 11. आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील वाचनास सुरुवात करत आहे. प्रकरण 21. महाराजांचे लष्कर व्यवस्थापन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी तयार केलेली सैन्य रचना आणि व्यवस्थापन. छत्रपतींच्या शिस्तबद्ध सैन्य रचनेमुळे मराठ्यांना बऱ्याच मोहिमांमध्ये हमखास यश मिळायचे. शत्रूची सैन्यफळी फोडत असताना मराठी फौज विस्कळीत होणार नाही याची महाराजांनी नेहमी दक्षता घेतलेली असायची. त्यामुळे सैन्याला लढाईवर जातानाच एक वेगळा असा आत्मविश्वास असायचा. प्रत्येकाला जेवढे काम दिलेले असायचे तेवढेच त्याने चोखपणे बजावले की यश हमखास असायचे. महाराज जेवढ्या कुशलतेने युद्ध मोहिमांचे नियोजन करायचे तेवढ्याच कठोरतेने त्यांचे शिल्लेदार आणि मावळे त्याची अंमलबजावणी सुद्धा करायचे. महाराजांची सैन्य व्यवस्था नक्की कशी होती याबाबत असलेली माहिती अशी की स्वराज्याच्या फौजेचा 60% भार घोडदळावर तर 40% भार हा पायदळावर होता. महाराजांनी चतुरंग सैन्य व्यवस्था मोडीत काढून घोडदळ व पायदळ यावर जास्त भार ठेवला. घोडदळाने अनपेक्षित आणि विजेच्या वेगाने नवीन प्रदेशात मुसंडी मारून तो ताब्यात घ्यावा आणि पायदळाने त्याच्यावर अंमल प्रस्थापित करायचा असा तो शिरस्ता असायचा. महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावर 500पेक्षा जास्त सैनिक ठेवू नयेत असा नियमच तयार केला होता. अगदी मोठ्यात मोठ्या किल्ल्याला हा नियम असल्यावर छोट्यात छोट्या किल्ल्यावर तर फक्त 200 ते 300 अशी शिबंदी असायची. किल्ल्याच्या आश्रयाने लढणारा एक मावळा 100 गनिमांना भारी पडला पाहिजे या रणनीतीने मोर्चे बांधणी केलेली असायची आणि तशा प्रकारचे प्रशिक्षण मावळ्यांना दिलेले असायचे. शत्रू प्रचंड संख्येने आणि दीर्घकाळ वेढा घालून बसला तर बाहेरच्या अंगाने घोडदळ त्यावर छापा घालून त्यांना हैराण करायचे. त्यामुळे किल्ल्यावरील 200 आणि 300 लोक आणि अचानक हल्ला करणारे घोडदळ यामुळे शत्रूची चांगलीच कोंडी व्हायची. तेवढ्यात किल्ल्यावर आणखी शिबंदी पोहोचवणे, रसदेची, दारुगोळ्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे अगदी झटपट केली जायची. वर्षानुवर्षे एक किल्ला अशा प्रकारे झुंजत ठेवला जायचा. अर्थात हे सगळे घोडदळ आणि किल्ल्यावरील पायदळ यांच्या योग्य त्या समन्वयातून शक्य होत असे आणि महाराज या लष्करी नियोजनात खूप बाकबगार होते. म्हणूनच महाराज अगदी छातीठोकपणे सांगायचे, माझा एक किल्ला एक वर्ष सहज झुंजवीन. गनिमाला मग 360 किल्ले घेण्यासाठी किती वर्ष लागतील त्यांनी ठरवावे. महाराजांच्या घोडदळाचा विचार केला तर त्यात 2 प्रकारचे घोडेस्वार असायचे, एक बारगीर आणि दुसरे म्हणजे शिलेदार. ज्या घोडेस्वारांना घोडा चालवण्याचे प्रशिक्षण, जीन सामान आणि हत्यार सर्व काही सरकारातून दिले जायचे त्यांना बारगीर असे म्हणत. तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे, ज्यांनी स्वतःचे प्रशिक्षण स्वतः पूर्ण केले आहे आणि जे स्वखर्चाने त्यांचे शस्त्र, घोडा, जीन सामान बाळगतात ते स्वयंपूर्ण असे घोडेस्वार म्हणजे शिलेदार. महाराजांच्या सैन्यात कायमस्वरूपी पगारावर काम करणाऱ्या या बिरगारांना एकत्रित हुजुरातीची फौज म्हणजे सरकारी फौज असे म्हटले जायचे. विशेष मोहिमेवर जाताना त्या अधिक सैनिकांची गरज लागायची तेवढेच सैनिक भरती करण्याचे काम तेथील अंमलदार, सुभेदार यांच्याकडे दिले जायचे. मोहिमेपुरते फौजेत दाखल होणाऱ्या या शिलेदारांचे नेतृत्व त्या अधिकाऱ्यांकडे असायचे व संपूर्ण फौज एकत्रितपणे एकनिष्ठ होऊन मोहीम फत्ते करायची. जो जसा लढाईत पराक्रम गाजवील तसा त्याचा मान सन्मान आणि मरातब केला जाई. तर महाराजांच्या घोडदळाचे असे कायम फौज, तैनाती फौज, हुजुरातीची पागा आणि राखीव फौज असे प्रकार होते. कायम फौजेत बारगीर तर राखीव फौजेत सर्व शिलेदार मंडळी. बरं, ही सर्व मंडळी बारगीर असो वा शिलेदार मंडळी या सर्वांनी दसऱ्यापर्यंत शेती करायची आणि शेतीची कामे संपल्यावर लष्करी मोहिमा आखल्या जायच्या. म्हणजेच काय तर हक्काचे उदरनिर्वाहाचे काम अगोदर संपून मगच मावळ्यांनी मुलगिरीवर म्हणजेच मोहिमेवर निघायचे. घरच्या मंडळींच्या सर्व व्यवस्था पार पाडूनच बाहेर पडायचे. शिवाय शिवाजी महाराज ज्यांना ज्यांना मोहिमेवर पाठवायचे त्यांना 4-5 महिन्याचा पगार आगाऊ दिला जायचा आणि मगच त्याला मोहिमेवर नामजद करायचे. शिपायाच्या घरच्या मंडळींना घरातील कर्ता माणूस परत येईपर्यंत काय करावे याची काळजी नसावी.
याची महाराजांनी घेतली ती दक्षता होती. शिपायाला लढाईची जबाबदारी देताना महाराज त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेत होते. रयतेचे पालक म्हणतात ते यालाच. राजा म्हणून सैनिकावर अधिकार चालविताना राजाची कर्तव्ये घरातील वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे पार पाडणारे जाणते राजे होते शिवाजी महाराज. सर्वसाधारणपणे 25 घोडेस्वारांवर एक नियंत्रक, त्याचे पद हवालदार, प्रत्येक 5 हवालदारावर एक जमादार, तर अशा 10 जमादारावर एक अधिकारी, म्हणजे जवळपास 1250 सैनिकांवरील या अधिकाऱ्याला म्हणायचे 1000 मनसबदार. आता यातील 250 जे जास्त आहेत पैकी काही रजेवर असू शकतात, तर काही जायबंदी झाल्याने उपचार घेत असू शकतात किंवा अन्य कारणामुळे मोहिमेच्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाही, असे गृहीत धरूनच जवळपास 20% म्हणजे हजारामागे 250 सैनिक वाढीव ठेवलेले दिसतात. म्हणजेच 1250 सैनिकांपैकी 20% सैनिकांना रोटेशन वाईज रजा मिळण्याची व्यवस्था त्यात गृहीत धरलेली असावी. अशा 5,000 मनसबदारांवर एक प्रमुख अधिकारी, त्याच्याकडे 50,000 हे पद असायचे. आणि अशा सर्व 50,000 मनसबदारांवर जो सर्वोच्च असा घोडदळाचा अधिकारी, त्याला म्हणायचे सरनौबत किंवा सेनापती. आता या घोडेस्वारांसाठी रसदेची केलेली व्यवस्था अशी असायची की प्रत्येक हवालदाराच्या निर्देशाखाली एक पाणी पुरवठा करणारा घोडेस्वार असायचा, तर एक जेवण खावण याची काळजी घेणारा असायचा. पाणी पुरवठा सांभाळणाऱ्या घोडेस्वाराला भिस्ती असे म्हणतात. पखालीने पाणी भरून सैनिकांपर्यंत पोचवण्याचे त्याचे मुख्य काम. आणि राखीव साठा म्हणून प्रत्येक घोडेस्वाराच्या जीन सामानामध्ये छोटी चामड्याची बनवलेली पाण्याची पिशवी असायची. आणीबाणीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे 4 दिवस पिण्याचे पाणी पुरू शकेल अशी पिशवी प्रत्येक स्वाराकडे असायची. अर्थात पाण्याचे नियोजन कसे करावे याचे निर्देश असायचे. खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे घोडेस्वार नालबंदी या नावाने ओळखले जायचे. रात्रीच्या अंथरुणा पांघरुणाची काळजी नसायची. प्रत्येक घोडेस्वाराच्या मांडीखाली एक घोंगडी आणि एक कांबळी कायम तयार असायची. मोहिमेवर असताना अनावश्यक आणि अवजड वस्तू अजिबात सोबत घेतल्या जात नसायच्या. सैनिकांसाठी आणीबाणीच्या वेळी किंवा जेवण मिळण्यास, रसद पोहोचण्यास उशीर होण्याचा प्रसंग आलाच तर घोडा आणि घोडेस्वार यांना किमान 2 दिवस तग धरता येईल किंवा पुरेल इतका सुकामेवाची व्यवस्था केलेली असायची. त्या सुक्यामेव्यात गूळ, शेंगा, भाजलेले चणे असायचे, तर घोड्यांसाठी कच्चे चणे असायचे. त्यामुळे गनिमी काव्याची लढाई करताना शेकोटी वगैरे न पेटवता, चुलवा न पेटवता 2-2 दिवस मराठी फौज झाडाझुडपात आणि दऱ्याखोऱ्यामध्ये दबा धरून बसली तरी शत्रूला थांगपत्ता लागत नसायचा. पायदळात व घोडेस्वारात मावळ्यांची संख्या अधिक होती. गडावर 500 पेक्षा अधिक सैन्य घोडेस्वार ठेवले जात नसत. राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड, पुरंदर, प्रतापगड व रायगड या महत्त्वाच्या गडकोटाच्या पंचक्रोशीत डोंगराच्या पायथ्याला माथ्यावर घोडदळाचे तळ असत. राजगडाच्या चोहोबाजूच्या पाली, मळे, मेरावणे व खडकी, मोहरी येथे, तसेच तोरणागडाच्या पायथ्याला धानेप, केळद, तसेच भोरडी, निगडी मोसे, कादवे, दिवळे, दापसरे आदी ठिकाणी घोडेदळांचे तळ होते. मावळ खोऱ्यात घोडमाळ, घोडमाच या नावाने घोडदळाच्या तळांना ओळखले जात असे. शिवरायांच्या या दूरदृष्टी धोरणाबाबत दत्ता भगत लिहितात, सरनौबत, मुजुमदार, कारकून यांना जहागिरा देण्याऐवजी शिवाजी महाराजांनी वेगळे वेतन द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या मालकीची परंपरागत जमीन असलीच तर सामान्य रयतेप्रमाणे मांडली जाऊन दरवर्षी सालझाडा घेतला जाई असा आदेश काढला. कुणालाही एखादे गाव इनाम किंवा मोकास देऊ नये, त्याऐवजी रोख ऐवज द्यावा असा निर्णय घेतला. लष्कराला जे हवे ते त्याने कारकुनामार्फत मिळवावे, जनतेकडून परस्पर मिळवता कामा नये अशी आज्ञा केली. यामुळे स्थानिक पातळीवर सैन्याच्या बळावर पुंडाई निर्माण होणे याला पूर्णपणे पायबंद बसला. जनतेचा संबंध फक्त मुलकी अधिकाऱ्याशी येऊ लागला. लष्कराच्या जनतेशी सांधा तुटला. लष्कराची नाळ प्रत्यक्ष छत्रपतींशी जोडली गेली. आजच्या आपल्या लोकशाही व्यवस्थेत हेच धोरण आढळून येते. शत्रूच्या बायका मुलांना हात लावू नये, देवालयांची नासधूस करू नये, सक्तीचे धर्मांतर अथवा इतर गोष्टी करू नयेत, शेतकऱ्यांचे बैल लुटू नयेत, अगदी नाईलाज झाला तर फक्त ओझे वाहून नेण्यासाठी बैल घ्यावेत, गायींना पळवू नये, खंडणी वसूल करताना ओळख म्हणून साक्ष देण्यासाठी ब्राह्मणांना जबाबदार धरू नये,
इत्यादी शिवाजी महाराजांनी केलेले नियम पाहिले म्हणजे शिवाजी महाराज शत्रू प्रदेशातल्या रयतेला सुद्धा संरक्षणाची हमी देत होते हे लक्षात येऊ शकते. फ्रेंचांनी शिवाजी महाराजांच्या छावणीचे चांगले वर्णन केले आहे. महाराजांचे बळ कशात होते हे त्यांनी अचूकपणे सूचित केले आहे. फ्रेंचाच्या दृष्टीस काय आढळले ते म्हणतात, शिवाजी महाराजांच्या छावणीत डामडौल नव्हता, छावणीत बायका माणसे नव्हती, अतिरिक्त सरंजाम नव्हता, फक्त जाड्या भरड्या कपड्यांचे थोडेसे तंबू होते. तेही किती म्हणाल, एक तंबू स्वतः शिवाजी महाराजांसाठी व दुसरा त्यांच्या मुख्य प्रधानासाठी. आणि एके ठिकाणी मार्टिनने म्हटले आहे, शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांना सामान्यपणे प्रत्येक दर महिन्यास 2 पॅगोडा असा पगार मिळतो. हे येथे सांगणे अस्थानी होणार नाही. सैन्यातील सर्व घोडे हे शिवाजी महाराजांचेच. त्या घोड्यांची निगा राखण्यासाठी मोत्तद्दार असत. घोडेस्वारांची या बाबतीत काही ढवळाढवळ नसे. तर 2 माणसामागे 3 घोडे. यामुळे शिवाजी महाराजांचे सैन्य इतके चपळ का याची कल्पना येईल. त्यांच्या शत्रूंना वाटे तो लांब अंतरावर आहे. अशावेळी तो त्यांच्यावर अचानक तुटून पडे, त्यामुळे शत्रू गोंधळून जाई. या प्रदेशात असलेल्या शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांची कुटुंबे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर राहत असल्यामुळे हे घोडेस्वार शिवाजी महाराजांना चिकटून राहत. शिवाजी महाराज आपल्या हेरांना उदारपणे मुबलक पगार देत असत, त्यामुळे ते त्यांना अचूक माहिती पुरवत. या कारणाने त्यांनी आपले विजय प्राप्त करणे बरे सोयीचे गेले. इतिहासतज्ञ डॉक्टर रवींद्र रामदास यांनी आपल्या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑफ शिवाजी या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी डचांच्या बरोबर केलेल्या व्यापारी करारातील एक कलमाकडे लक्ष वेधले आहे. ते कलम असे, बादशाच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची परवानगी होती, पण आता माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची किंवा विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे. घोडदळातील सरदार. सैन्यात मोठ्या संख्येने कुणबी होते. त्यांच्या खालोखाल रामोशी महार जातीचे मावळे होते. महाराजांनी कर्तबगारी पाहूनच मावळा युवकांना सैन्यात चाकरी दिली. घोडदळातील काही सरदारांची नावे पुढीलप्रमाणे: नेताजी पालकर, मानाजी मोरे, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप, धनाजी जाधव, नेताजी काटकर, दादाजी काकडे, नियोजी काठे, संताजी घोरपडे, तुकोजी निंबाळकर, खांडेकर, निंबाजी पाचोळे, गणोजी शिर्के, कृष्णाजी पवार, कृष्णाजी घाटके, बनाजी बिर्जे, मनाजी मचाळे, कान्होजी दिवेकर, आप्पाजी तांबे, जयसिंग पालकर, हरजीराजे पहाडिक, खंडेराव दाभाडे, खंडोजी आटोळे, दरेकर, कान्होजी आंग्रे, नलगे, घोरपडे, गाढवे, पानसंबळ, येसाजी थोरात, नेमाजी शिंदे, खाजनकर, सोमवंशी, इंगळे, सेलके, देवकते, सिताळे, खांडेकर, पांढरे, कडू, कोकाटे, ढमढेरे, बांडे, उचले वगैरे अनेक सरदार होते. याशिवाय महाराजांच्या संरक्षणासाठी खास सुरक्षा पथक होते. या पथकात महार, चांभार, मांग व मुस्लिमही होते. त्यात 2000 अगदी निवडक शूर शिपाई होते आणि स्वारीच्या वेळी ते महाराजांच्या सोबत असत. या फौजेसोबतच शिलेदार मंडळी आपल्या ताकदीने मोहिमेवर असायची, परंतु त्याचेही नेतृत्व मात्र सरसेनापतीकडे असायचे. म्हणजे थेट सेनापतीच्या हाताखाली ही खास शिलेदार मंडळी असायची. त्यांना विशेष जोखमीची जबाबदारी दिली जायची आणि सेनापतींच्या निर्देशाची त्यांनी अंमलबजावणी करायची. आता याचप्रमाणे पायदळाची रचना अशा प्रकारे असायची: 9 शिपायांवर 1 अधिकारी, त्याचा हुद्दा नाईक. पायदळाला शिवाजी महाराज पावलोक असे म्हणायचे. अशा 10 नायकांवरील अधिकारी, त्याचा हुद्दा हवालदार. अशा 3 हवालदारांवर 1 अधिकारी, त्याचा हुद्दा जुमलेदार. आणि अशा 10 जुमलेदारांवर 1 अधिकारी, तो हजारी मनसबदार. 1000 सैनिकांचे नेतृत्व ज्याच्याकडे असायचे अशा 7 1000 मनसबदारांवर 1 अधिकारी, त्याला म्हणायचे सप्तहजारी मनसबदार. आणि सप्तहजारी मनसबदारावरील सर्वोच्च अधिकारी म्हणजे पायदळाचे सरसेनापती किंवा सरनौबत. या सर्व सैन्य व्यवस्थेचे व्यतिरिक्त महाराजांचे स्वतःचे असे खास प्रशिक्षित आणि विश्वासू मावळ्यांची 2000 अंगरक्षकांचे एक दल असायचे. महाराज जिकडे मोहिमेवर जाणार त्या मार्गावर मागे पुढे आणि छावणी टाकल्यावर
छावणीचे संरक्षण अशी जबाबदारी या खास अंगरक्षकांची. आणि एकट्या महाराजांच्या सर्वोच्च नेतृत्वाखाली चालणारे स्वतंत्र गुप्तहेर खाते. बहिर्जी नाईक नावाचा गुप्तहेर या खात्याचा अत्यंत सक्षम असा अधिकारी आपणा सर्वांच्या परिचयाचा आहेच. परंतु त्या व्यतिरिक्त रावजी, सुंदरजी, कर्माजी, विश्वास मासेखोरे, विश्वासराव दिघे असे 5 गुप्तहेर खात्याचे प्रमुख अधिकारी आणि त्यांचे नेतृत्व बहिर्जींकडे. महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या एवढ्या लोकांची नावे माहिती, परंतु त्यांच्याबद्दलची विस्तृत माहिती अजून जगाला मिळत नाही. हेच महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश म्हणावे लागेल. महाराजांच्या फौजेत असणाऱ्या त्यांची नीट माहिती कळू शकत नव्हती तर गनिमाला कशी कळणार. आणि या गुप्तहेर खात्याच्या बातमीवरच महाराजांच्या मोहिमेचे नियोजन आणि यश अवलंबून असायचे. महाराज गुप्तहेर खात्याला भरपूर पगार देत असत आणि योग्य महत्त्वाची बातमी देणाऱ्या हेराला मोठे बक्षीस देऊन त्याचा गौरवही करत असत. इतर कोणत्याही राजापेक्षा गुप्तहेरांना सर्वात जास्त आणि रोख पगार देणारी राज्यव्यवस्था म्हणजे स्वराज्य. त्याचवेळी खोटी, दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्या हेराला कडक शिक्षेची तरतूद असायची. त्यामुळे खोटी, अर्धवट, दिशाभूल करणारी बातमी महाराजांना कधीच मिळत नव्हती. परंतु खरी माहिती टिपण्यासाठी महाराजांचे गुप्तहेर जीव धोक्यात घालूनही माहिती गोळा करीत असत आणि महाराजांपर्यंत पोहोचवित असत. महाराजांच्या हालचालीची एकही बातमी फुटली नाही हे गुप्तहेर खात्याचे महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा व्यक्त करते. त्याचवेळी महाराजांचे कठोर व्यवस्थापनही सिद्ध करते. सैन्यात काम करणाऱ्या सर्व लोकांना रोख पगार आणि तोही ठरलेल्या वेळीच होणार. सैनिकांना पगार मिळायला उशीर झाल्याची नोंद एकाही प्रसंगात होऊ शकली नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 3 तारखेला तो पगार दिला जायचा. मोहिमेवर असताना सैनिकाला जर काही दुखापत झाली तर त्याचा सर्व खर्च सरकारातून केला जायचा. आणि कायमस्वरूपी अपंगत्व आले किंवा सैनिक मारला गेला तर त्याच्या कुटुंबाला आजीवन पेन्शनची व्यवस्था, अधिक त्या घरातील मुलांचे शिक्षण आणि त्यांना सरकारी सेवेत सामील करणे अशी शेवटपर्यंतची जबाबदारी महाराज पालक या नात्याने पार पाडित असायचे. मोहिमेवर निघताना प्रत्येक सैनिकाकडे असलेल्या वस्तूंची यादी केली जायची आणि मोहीम संपताना पुन्हा त्याची तपासणी करून त्याला मोकळे केले जायचे. मोहिमेतून मिळालेला माल सैनिकांनी लपवून, नजर चुकीने किंवा लालसेने घरी जाऊ नये याची ती दक्षता. सैन्याअंतर्गत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महाराजांची खबरदारीची योजना आणि व्यक्तिगत लाभासाठी सैनिकांनी आगळीक करू नये म्हणून तयार केलेला हा शिरस्ता. मोहीम फत्ते केल्यावर त्याच ठिकाणी मिळालेल्या संपत्तीची मोजदाद केली जायची आणि मोहरबंद थैलीतून ती राजधानी सरकारी तिजोरीत जमा करण्यासाठी पाठवली जायची. प्रत्येक गडावर एकाच वेळी 3 अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची आणि तिघांचेही अधिकार समान, एका वाचून दुसऱ्याचे किंवा दुसऱ्या वाचून तिसऱ्याचे आणि एकट्या कोणाचेही काहीच चालणार नाही अशी रचना केली. त्यामुळे दांडगाई करणारा किंवा बेईमान होऊ इच्छिणारा अशा सर्वांनाच एकात एक गुंतवून महाराजांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य होऊ शकणाऱ्या कामांना प्रतिबंध घातला. त्याचवेळी जातीपातींना मूठमाती देत गुणवत्ता असणाऱ्या सर्वांना समान पातळीवर आणण्याचे सामाजिक समरसतेचेही काम केले. सबनीसपदी ब्राह्मण तर कारखानीसपदी प्रभू जातीचा आणि हवालदार मराठा अशी रचना किल्ल्यासाठी तर किल्लेदारपदी असणारा किल्लेदार याचा नियंत्रक अशी रचना केली. सैन्यात कधीही गैरव्यवहार होऊ नये म्हणून सैन्यप्रमुख निराळा आणि सैन्याला लागणाऱ्या दारुगोळ्याचा पुरवठा करणारा निराळा आणि त्याचा हिशोब ठेवण्यासाठी वेगळा अधिकारी असे धोरण ठेवून सरकारी बारूद, हत्यारे खाजगी कामासाठी वापरली जाणार नाही किंवा हलगर्जीपणा होणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त केला. सैनिकांनी पोटासाठी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांना चांगले आणि वेळेवर पगार व भत्ते दिले. सर्वसामान्य सैनिकाचा महिन्याचा पगार 3 होन तर मुजुमदाराचा वार्षिक पगार 125 होन तर सुभेदाराचा वार्षिक पगार 400 होन असा असायचा. भ्रष्टाचार जन्मालाच येणार नाही अशी यंत्रणा राबवून स्वराज्याचे प्रशासन भ्रष्टाचारमुक्त ठेवून आदर्श राज्यकारभाराची जगासमोर एक चांगली संकल्पना मांडून ती यशस्वी करून दाखवली. प्रकरण 20 महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फॅक्स किंवा सॅटेलाईट फोन अशा संदेशवहन करणाऱ्या आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हत्या.
तरीही या जाणत्या राजाने आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून खूप चांगल्या प्रकारची संदेशवहन व संपर्क यंत्रणा उभारण्यात आणि राबवण्यात यश मिळवले होते. आजही जगातील सर्वात वेगवान अशा समजल्या जाणाऱ्या दोनच शक्ती शास्त्रज्ञांना अभिप्रेत आहेत, त्या म्हणजे ध्वनी आणि प्रकाश. आज सर्वात वेगाने उड्डाण करणारे विमान ध्वनीच्या गतीवरून मोजले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जन्मापूर्वी डोळसपणे याचा उपयोग हिंदवी स्वराज्यासाठी करणारा राजा शिवाजी हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा म्हणूनही आता समोर येऊ शकेल. आपणाला शिवाजी महाराजांची संदेशवहन यंत्रणा समजण्यासाठी उदाहरण एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया दिवसाही होत आणि काळोख्या रात्रीही होत असत. त्यामुळे दिवस आहे की रात्र याचा विचार करून संदेशवहन यंत्रणा काम करीत होती. आणीबाणीच्या आणि इतर प्रसंगी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी महाराजांनी अंमलात आणलेली पद्धत खरोखरच आपणाला थक्क करून सोडणारी आहे. त्यावेळचे सर्वात वेगवान वाहन म्हणजे घोडेस्वारी. परंतु या संपर्क यंत्रणेच्याही विशिष्ट प्रसंगी खूप मर्यादा येतात. उदाहरणार्थ शत्रूने वाट रोखून धरली किंवा शत्रूने किल्ल्याला वेढा घातला असेल अशा प्रसंगी तर या संपर्क यंत्रणेवरच पुढील हालचाली आणि युद्धाचा निर्णय अवलंबून असतो. आणि त्यामुळे त्यावेळच्या इतर राज्यकर्त्यांच्या सहसा लक्षात न आलेली संपर्क यंत्रणा मात्र राजाने जाणीवपूर्वक उभारून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली असेच म्हणावे लागेल. सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर जवळपास 4 महिने अडकून पडले होते. गडावरून मुंगीही खाली सरकू शकणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त सिद्दी जोहरने करून ठेवलेला. ऐन पावसाळ्याच्या हंगामात सुद्धा वेढा अजिबात ढिला पडत नव्हता. अशा वेळी दुसरी शक्ती करून पन्हाळ्यातून बाहेर निसटणे अपरिहार्य होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरबरोबर तहाची बोलणी सुरू केली, रेंगाळत ठेवली. अर्थात आज ना उद्या शिवाजी शरण येणार, तह होणार या बातमीने हालचालीने आदिलशहाची फौज हळूहळू बेसावध होऊ लागली. वेढा शिथिल होऊ लागला आणि अशाच प्राप्त प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा डाव टाकला. शिवाजी राजा शरण येत आहे, तहाच्या वाटाघाटी करण्यास अमुक दिवशी येत आहे हे घोषित केले आणि शिवाकाशीद नावाचा महाराजांचा अत्यंत विश्वासू माणूस महाराजांच्या भूमिकेत हुबेहूब महाराजांसारखा वागत सिद्दी जोहरच्या तंबूत दाखल होऊन वाटाघाटी करू लागला. तहाच्या अटी ठरवू लागला. तिकडे राजा शिवाजी आडवाटेने पन्हाळ्याच्या वेढ्यातून 600 कडव्या मावळ्यांसह बाहेर पडून केव्हाच विशाळगडाच्या रोखाने चालू लागले होते. विशेष म्हणजे धावपळ आणि प्रसंग एवढा आणीबाणीचा होता की महाराजांसह कोणाकडेही घोडा नव्हता. पन्हाळगड ते विशाळगड हे 20 कोसाचे अंतर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रीच्या अंधारात आणि भर पावसात चिखलाने भरलेल्या रस्त्याने प्रवास करीत सकाळपर्यंत विशाळगडापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. एकदा सकाळ झाली की मग लष्करी हालचाली गुप्त राहू शकत नाही आणि म्हणून रात्रीच्या रात्री तो प्रवास सुरू करून संपवणे खूपच आवश्यक होते. परंतु शिवाजी महाराजांसारखा स्वाभिमानी राजा आपल्या अटी एवढ्या सहजपणे कशा कबूल करतो याचा सिद्दी जोहरला संशय आला आणि त्याचवेळी शिवाजी राजा पन्हाळ्यातून सटकल्याची बातमी येऊन थडकली. पडत्या पावसात चिखलयुक्त निसरड्या पायवाटा आणि ओढ्यांना पूर आलेला असतानाही सिद्दी जोहरच्या सैनिकांनी राजा शिवाजीला पकडण्यासाठी घोड्यावरून पाठलाग सुरू केला. महाराजांकडे घोडे नव्हते आणि सिद्दीची फौज घोड्यावरून पाठलाग करीत होती. त्यामुळे साहजिकच ते थोड्याच वेळात महाराजांना येऊन भिडणार हे नक्की होते आणि मग महाराजांनी सिद्दीच्या फौजेला घोडखिंडीतच अडवण्याचा निश्चय केला. वाट एकदम चिंचोळी व गनिमाला पार होण्यासाठी खूपच अवघड होती. अशा ठिकाणी हाताशी असलेल्या फौजेनीशी सामना करण्याचे ठरले. परंतु महाराजांचे विशाळगडावर पोहोचणे खूपच आवश्यक असल्याचे व लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता कामा नये अशी प्राणपूर्वक शपथ घालत बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. 300 मावळे महाराजांसोबत व 300 मावळे बाजीप्रभू देशपांडेंसोबत अशी विभागणी केली गेली. निघताना महाराजांनी बाजीला सिद्धीची फक्त वाट रोखून धरण्याचे सांगितले. आम्ही सुखरूप गडावर पोहोचलो की तोफांचे 5 बार उडून इशारा दिल्यानंतर तुम्ही सुरक्षित माघार घेत जंगलात पसार व्हावे अशी सूचना केली. अर्थात घोडखिंड ते विशाळगड हे फक्त 12 कोसांचे. धावत्या फौजेनीशी महाराजांना जो वेळ लागला असता तो 1 ते 1.5 तासांचा.
म्हणून महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना तशी सुरक्षित माघार घेण्याची सूचना दिलेली. परंतु इकडे महाराजांनी खिंडीतून सुखरूपपणे किमान वेळेत प्रवास करून विशागडाच्या पायथ्याशी पोचले खरे, परंतु पाहतात तो काय, सूर्यराव सुर्वे आणि जयवंतराव दळवी नावाच्या आदिलशाही परंतु मराठा सरदारांनी विशागडालाच वेढा टाकलेला. महाराजांसोबत असणाऱ्या 300 मावळ्यांनी जीवावर उदार होऊन प्राणाचे बलिदान देऊन वेढा फोडण्याचा निकराचा प्रयत्न केला. सुर्वे आणि दळवी सुद्धा मराठी मातीतलीच राकट माणसे. वेढा काही केला फुटत नव्हता. महाराजांच्या 300 मावळ्यांनी अगदी घमासान करीत 7 तास संघर्ष करून अखेर वेढा फोडला. इकडे घोडखिंडीत महाराज इशारा का करीत नाहीत याचा विचार बाजीप्रभूंना, आणि जोपर्यंत इशारत होत नाही तोपर्यंत आपण गनिमाची वाट रोखावी हा आदेश बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत असणारे 300 बांदलवीर सोबत फुलाजी, सिद्दी इब्राहिम व सिद्दी वाहवा आणि शिवाजी महाराजांचे सख्खे मामा अचलोजींचा मुलगा संभाजीराव जाधव ही सर्व मंडळी सिद्धीच्या एका पाठोपाठ येऊन धडकणाऱ्या टोळधाडीला रोखताना धारातीर्थी पडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या लढाईत कधीच एवढा वेळ झुंज देण्याची वेळ आली नव्हती. शत्रूला हुलकावणी देऊन कात्रजचा घाट दाखवण्यात मराठे तरबेज होते, परंतु या प्रसंगी ती रणनीती कामाची नव्हती. महाराज विशागडावर सुखरूप पोहोचल्याचा इशारा मिळेपर्यंत खिंड सोडता येत नव्हती आणि त्यामुळे समोरासमोर घमासान केल्याशिवाय पर्याय नव्हता. घोडखिंडीत शेवटचा मावळा जिवंत असेपर्यंत गनिमाला 1 इंचही पुढे सरकायला जागा मिळत नव्हती. मुडद्यांचा खच पडत चालला होता आणि 7 तासानंतर विशाळगडावरून इशारतीच्या 5 तोफा झडल्या. बाजी, फुलाजी, संभाजी, सिद्दी इब्राहिम व सिद्दी वाहवा या सर्वांचे बलिदान कामी आले. महाराज गडावर पोहोचेपर्यंत गनिम खिंडीतच रोखला गेला. महाराजांनी विशाळगडावरून लागलेल्या 5 तोफा हा सांकेतिक इशाराच होता. लढाई करीत असताना माणूस डोळे आणि मन एकत्र करून लढत होता आणि अशा वेळी विचलित न होता इशारा देण्यासाठी ज्या तोफांचा आवाज म्हणजे ध्वनींचा उपयोग महाराजांनी सिग्नल यंत्रणा म्हणून केला. घोडखिंडीचा प्रदेश दाट झाडी झुडपांचा आणि डोंगरदऱ्यांचा आणि विशाळगडाचे अंतर 12 कोस. घोडखिंडीतून विशाळगड किंवा विशाळगडावरून घोडखिंड दृष्टिक्षेपात येणे अवघड. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकाशाचा उपयोग करता येणार नाही त्या ठिकाणी महाराजांनी ध्वनीचा उपयोग संदेश वहनासाठी करून समायोजितपणा दाखविला. शाहिस्तेखानावर छापा घालण्यासाठी महाराजांनी रणनीती बनवली आणि त्यानुसार शत्रू अगोदरच बेसावध असेल असा दिवस महाराजांनी निवडला. तो दिवस होता औरंगजेबाच्या राज्यारोहणाच्या वर्धापन दिनाचा, म्हणजे मोगलांच्या फौजेसाठी उत्सवाचा, आणि त्यातच रोजाचा महिना चालू होता. दिवसभराचा उपवास सोडून लाल महालातील अर्धे पहारेकरी चाकर गाढ झोपलेले होते, तर बाकीचे हौसे शौकीन पहारेकरी नगारखान्यात वाद्य वाजवीत आनंद साजरा करीत होते. मावळ्यांनी नगारखान्याचाच ताबा घेऊन जोरजोरात वाद्य वाजविले. त्यामुळे महाराज 20,000 फौजेच्या गराड्यातून लाल महालात आले पोहोचले तरी काही कळले नाही. 5 एप्रिल 1663 मध्यरात्री शाहिस्तेखानावर छापा पडला. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा मोगल पाठलाग करणारच होते. महाराज तानाजी मालुसरेंसह हिंगण्यातील आंब्याच्या बागेत पोहोचले आणि इशारतीचा कर्णा वाजला. कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना आणि झाडांना बांधलेले टेंबे तेथील मावळ्यांनी पेटविले आणि मोगलांचे लक्ष तिकडे जावे म्हणून जोरजोरात ढोलसुद्धा वाजविले. महाराज व त्यांचे सैन्य कात्रज घाटामध्ये आनंद साजरा करत होते असा मोगलांचा एक क्षण भास व्हावा या मानसिकतेने महाराजांनी हे सगळे केले. अचानक पडलेल्या मर्माघाती छाप्याने गोंधळलेल्या मोगलांचे 10,000चे सैन्य अंधारात बेभान होऊन पाठलागावर निघाले. तोपर्यंत महाराज सिंहगडाच्या उलट्या दिशेने गेले होते आणि एक इशारतीचा कर्णा वाजताच कात्रजच्या घाटात ढोल नगारे वाजविणारे मावळेही वाद्य तेथे टाकून घाट ओलांडून पुरंदरकडे पळाले. शत्रूची पहिली मुसंडी आमराईकडे येण्याच्या वेळी कात्रजकडे त्यांचा मोर्चा वळविला गेला आणि शत्रू कात्रजकडे अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तेथील सैनिकांनी आपली दिशा सासवड मार्गे पुरंदराकडे वळवून आखणी दिशाभूल केली. शत्रू सैनिकांनी महाराजांचा वेगाने पाठलाग केला, परंतु दिशा चुकली आणि महाराजांना तेवढेच करायचे होते. संदेश वहनासाठी महाराजांनी या ठिकाणी ध्वनी आणि प्रकाश या दोन्ही माध्यमांचा चपखलपणे उपयोग केलेला दिसतो. महाराजांनी प्रकाशाचा उपयोग संदेश वहनासाठी केल्याचा दुसरा प्रयोग म्हणजे कोंढाणा किल्ल्याची लढाई.
कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी निवडक मावळ्यांसह तानाजी मालुसरे राजगडावरून महाराजांचा आणि जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन निघाले. कोंढाणा किल्ल्यावर जाऊन तानाजींनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. तानाजी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरे, सूर्याजी जेधे आणि शेलार मामांनी उदयभानाच्या नरडीचा घोट घेत कोंढाणा जिंकला. कोंढाणा जिंकला ती वेळ होती मध्यरात्रीची आणि अशावेळी कोंढाणा जिंकल्याची खबर देण्यासाठी महाराजांनी इशारत करण्यासाठी जी खूण ठेवली होती ती होती प्रकाशाची. राजगड आणि कोंढाणा नजरेच्या टप्प्यात होता. कोंढाणा घेईपर्यंत रात्रभर महाराज कोंढाणाच्या बाजूकडील बुरुजावरून इशाऱ्याची वाट पाहत होते. सोबत जिजाऊ साहेब आणि शंभूराजेही होते. कोंढाणा जिंकला की इशारत म्हणून गडावरील गवताच्या गंजी पेटवण्याचे ठरले होते. त्यानुसार मावळ्यांनी कोंढाणा जिंकताच गडावरील गवताच्या गंजी पेटवून राजगडावर असणाऱ्या महाराजांना तसा संदेश दिला. अर्थात रात्रीच्या वेळी लोकांची झोपमोड होऊ नये म्हणून कदाचित महाराजांनी तोफाच्या इशारती ठेवल्या नसाव्यात किंवा रात्रीची लढाई सुरू झाली म्हणून रयतेची धावपळ होऊ नये म्हणून महाराजांनी तोफांची इशारत जाणीवपूर्वक टाळली असावी. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणता संदेशवहन वापरावा याचे प्रचंड प्रसंगावधान आणि भान शिवाजी महाराज ठेवत असत हे लक्षात येते. ध्वनीचा आणि प्रकाशाचा उपयोग विज्ञानाची पहाटी झाली नव्हती तेव्हा संदेशवहनासाठी उपयोग करणाऱ्या, खऱ्या अर्थाने संदेशवहन क्षेत्रात क्रांती करणारा जाणता शिवाजी राजा आम्ही कधीच ओळखला नाही. अग्नीचा उपयोग महाराजांनी संदेशवहनासाठी आग्रा शहरातून बाहेर पडण्यासाठी अचूकपणे केला होता. महाराज कैदेतून निसटले की सर्वात पहिली मजल मारणार होते ते कुंभारवाड्यात आणि तेथून घोडे घेऊन पुढचा प्रवास करणार होते. शिवाजी महाराजांना बाहेर पडल्यावर व्यवस्थित दिशादर्शन व्हावे म्हणून त्या कुंभाराला संभाजीराजांनी जवळच्याच विस्तीर्ण सपाट मैदानावर एका उंचवट्याच्या ठिकाणी नवीन भट्टी लावण्यास सांगितले. त्यासाठी लागणारी सर्व आर्थिक बाजू शंभूराजांनी सांभाळली. रात्रंदिवस ती भट्टी कायम पेटती राहील याची दक्षता घेण्याची सूचना केली. महाराज दिवसा रात्री अपरात्री केव्हाही बाहेर पडले तरी योग्य दिशेनेच प्रवास व्हावा यासाठी ही सगळी धडपड चालू होती. महाराजांच्या ठिकाणापासून जवळपास 3 कोसाच्या अंतरावर ही पेटती भट्टी तयार ठेवली गेली होती. सलग 3 महिने ही भट्टी चालूच होती. आजूबाजूला झाडी नाही, डोंगर दरी नाही अशा सपाट प्रदेशात आणि निर्मनुष्य ठिकाणी ही भट्टी लावली गेली होती. महाराज दिवसा बाहेर पडले तर धुराच्या लोटावरून दिशा निश्चित होणार होती आणि रात्री बाहेर पडले तर पेटत्या ज्वाळा मार्गदर्शन करणार होत्या. संभाजीराजे आणि महाराज दोघेही वेगवेगळ्या मार्गाने तेथपर्यंत पोहोचणार होते म्हणून आणखीन सावधानता बाळगली जात होती. एकदा जर दिशा चुकली तर साऱ्या मेहनतीवर पाणी फिरणार होते. महाराज किंवा शंभूराजे कोणीही तावडीत सापडले असते तर मोहीम असफल होणार होती आणि म्हणून दोघांनाही एकाच वेळी आग्र्यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी भट्टी कायम पेटती ठेवण्यासाठी त्या कुंभाराने आणि त्याच्या 2 मुलांनी काय काय कष्ट उपसले असतील ते त्यांनाच माहिती. परंतु महाराजांच्या या निकडीच्या प्रसंगालाच शिरसावंद्य मानून त्यांनी आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली. सलग 3 महिने डोळ्यात तेल घालून त्यांनी ती भट्टी पेटती ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई क्षेत्रात आणखीन एक चमत्कार आपणाला पाहावयास मिळतो. तो खूपच दुर्मिळ आहे परंतु लोकांसमोर येणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आपण असे म्हणू, समजा वेळ दिवसाची आहे आणि गडावर तोफा नसतील तर इशारत कशी देणार, किंवा वेळ रात्रीची असेल आणि घटना खूप दूरवरची असेल तर संदेशवहन कसे होणार याचाही महाराजांनी चांगलाच पर्याय शोधला होता. सुरुवातीच्या काळात महाराजांकडे तोफाच नव्हत्या. पुढे हळूहळू जमवाजमव झाली आणि महाराजांनी किल्ल्यावर तोफा पेरल्या. फिरता तोफखाना महाराजांकडे नसायचा आणि त्याचा मराठ्यांनाच उपयोग सुद्धा नव्हता. वेळ दिवसाची असेल आणि गडावर तोफासुद्धा नसतील तर अशा वेळी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर संदेश पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली आणि अंमलात आणलेली युक्ती अजोड आहे. कोणत्या प्रकारची लाकडे जाळल्यावर पांढरा धूर निघतो आणि कोणत्या प्रकारची वनस्पती लाकडे जाळल्यावर काळा धूर निघतो याचा अभ्यास करून महाराजांनी लाकडाचे वर्गीकरण करून त्याचा साठा प्रत्येक किल्ल्यावर केलेला असे. जसा इशारा असेल त्याप्रमाणे ते वर्गीकृत केलेले लाकूड जाळले जाईल. उदाहरणार्थ समजा बातमी चांगली आहे, कुठेतरी स्वराज्याच्या जमेची आहे, अशावेळी गडावर पांढरा धूर केला जाईल. मग तो धूर पाहून त्याच्या बाजूला किल्ल्यावर इशारत मिळाली की
की त्या किल्ल्यावर पांढरा धूर करून पुढच्या आणि आजूबाजूच्या किल्ल्यांना इशारा दिला जाई. शेकडो मैलाचे असणारे अंतर महाराजांची संपर्क यंत्रणा काही मिनिटातच पार करून योग्य तो संदेश योग्य ठिकाणेपर्यंत पोहोचवित होती. जर इशारा धोक्याचा असेल, गनिमाचे भयंकर आक्रमण असेल, शत्रू ज्या रोखाने येत असेल तसा इशारा देणारा काळा धूर केला जाई. त्याचप्रमाणे आजूबाजूचे किल्लेदार सावध होत असत व तेही आपल्या किल्ल्यावर तसाच काळ्या धुराचा लोट तयार करून आजूबाजूच्या किल्ल्यांना इशारा देत शत्रूच्या आक्रमणाबाबत खबरबात देत असत. महाराष्ट्रात असणाऱ्या 360 किल्ल्यावर अवघ्या काही तासात अशा प्रकारे सूचना मिळत होत्या आणि पुढील कारवाई केली जात होती. याचाच परिणाम म्हणून की काय, मोगलांना महाराजांचा कोणताही किल्ला गाफील ठेवून घेण्यात कधीच यश मिळाले नाही. उलट महाराज जेव्हा एखाद्या ठिकाणी आक्रमण करायचे त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला त्याची खबर लागू देत नव्हते. तर शत्रूने एकमेकाला इशारत करण्याची गोष्टच खूप लांब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी पांढरा धूर आणि तोफांची आतिषबाजी या दोहींचा एकत्रित वापर केला असणार. अर्थात प्रसंगच तेवढा आनंद द्विगुणित करणारा आणि सर्वांच्या सुखासमाधानाचा होता. शिवाय प्रत्येक किल्ल्यावर तशी आगाऊ सूचनाही होती. ही संदेशवहन यंत्रणा खूप चांगल्या रीतीने राबवण्यासाठी महाराजांनी निवडलेले राजधानीचे ठिकाण रायगड हे काही उगाच निवडले नव्हते, तर लष्करीदृष्ट्या रायगड अजिंक्य, बेलाग आणि शत्रूला पायथ्यापर्यंत पोहोचण्यास दुरापास्त होता. असे असले तरी रायगडाला जवळपास 65 किल्ल्यांचे संरक्षण आहे व 65 किल्ल्यांच्या मध्यभागी रायगड वसलेला आहे हे दुसरे कारण. काही किल्ले तर रायगडापासून हाकेच्या अंतरावर, तर काही उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतील एवढ्या अंतरावर. परंतु त्याच वेळी रायगडाची उंची हा एक भाग महाराजांनी अगदी आवर्जून लक्षात घेतलेला. आजूबाजूच्या इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा रायगडाचा बालेकिल्ला जवळपास 400 फुटांनी उंच आहे. म्हणजे आजूबाजूचा एखादा किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊन त्याने तेथून तोफा चालवल्या तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत येऊ शकत नव्हत्या. ही एक गोष्ट तर प्रचंड उंची असल्याने संदेश वहन करण्यासाठी राजधानी म्हणून रायगडाचा चांगला उपयोग होत होता. मग ते संदेश वहन प्रकाशाच्या माध्यमातून असो किंवा ध्वनीच्या माध्यमातून असो. जगाच्या पाठीवर ज्याला व्यवस्थापन क्षेत्रात नाव कमवायचे असेल त्याने महाराजांच्या या संदेशवहनाच्या क्रांतीतून एकच बोध घ्यावा आणि तो म्हणजे जेवढा संदेशवहनाचा वेग जास्त तेवढा विकासाचा वेग, यशाचा पल्ला जास्त. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे वाचन समाप्त. वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.